पाणी मिळतंय, मंदिराची सोय होती आहे, काहीतरी होईल आता. तुम्हासारखी माणसं काहीतरी भाग घेतला तर व्यंकट भाऊ काय का होणं खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही तुमच्या पाठीशी राहू. यापूर्वी कधी बोर पाडलं का आपल्या भागात? नाही नाही, पहिली वेळेसच आहे. आणि काळे प्लॉट हा स्लम एरिया असल्यामुळं इथं बहुतांशी 18 पगड जातीची माणसं या काळे प्लॉटमध्ये राहतात आणि या ठिकाणी नेतृत्व करणारी माणसं भरपूर आली गेली, त्याबद्दल दुमत नाही. काही जणांनी विकास करण्याचा प्रयत्न पण केला असेल, परंतु मला वाटायला लागलं की बाबा एक आपल्या पक्षाची ध्येय धोरणं बाजूला ठेवून एक माणूस लढतोय, एक माणूस काम करतोय, एखादी नगरसेविका काम करते, ती कोणत्या पक्षाची मला काही देणं घेणं नाही, परंतु जातीनं कोणताही पक्ष न पाहता आमच्यासारख्या सर्वसामान्य लढणाऱ्या माणसाला इथं बोलवून या ठिकाणी सर्वसामान्याच्या ज्या काही गरजा आहेत की त्या ठिकाणी रस्ते असू द्यात, आपल्या लाईटची कमतरता असू द्या, किंवा आता ज्वलंत प्रश्न चाललाय तो अतिशय उग्र असा आजचा उन्हाळा आपण भोगतोय सगळेजण, त्या ठिकाणी पाण्याची गैरसोय होत असताना पाण्याचा स्तोत्र चालू करण्यासाठी आज मला वाटतं आम्ही सकाळच्या प्रहरामध्ये आल्यानंतर इथं म्हणजे नारळाचा कार्यक्रम झाला आणि इथं बोर चालू झाली. त्यानंतर मला वाटतं बहुतेक करून शक्यतो 70-80 फुटावरती या ठिकाणी 1-1.5 इंची पाणी लागलं. आणि खरं वास्तविक पाहता या भागामध्ये बोर हा पहिल्यांदाच होतो. ही शिकलेली सवरलेली माणसं इथून नेतृत्व करत होतो, परंतु या ठिकाणी या म्हणजे तुम्हाला पत्रकार साहेब सांगायचं म्हणलं तर या उमरगा लोहारा तालुक्याचा आमदारच या ठिकाणी 18 वर्ष माझ्यासोबत राहिलेला आहे, 17 ते 18 वर्ष. आणि त्या ठिकाणी ज्या माणसांनी जे नेतृत्व या काळे प्लॉटने दिलेलं आहे, सर्वांचं मी म्हणेन की बाबा ही माणसं कमी शिकलेली सुद्धा असून पण एक समाजाबरोबर जी नाळ त्यांनी निर्माण केलेली आहे, बांधलेली आहे, त्याच्यामध्ये एवढा मोठा संघर्ष असताना इथं निगेटिव्ह वातावरण तपासलं जायचं, बघितलं जायचं, परंतु या स्लम एरियाने एकदा ठरवलं की बाबा या धोत्रे परिवारांना कुठंतरी किंवा ना आपण नेतृत्व करण्याची संधी द्यायची. त्याचं एक फलित म्हणून आत्ता मला वाटतं गोरगरीब जनतेच्या कामाची जी काही पोचपावती जाते ती निश्चित स्वरूपात, ते कोण पक्ष आहे काय आहे ते मला काही देणं घेणं नाही आहे, परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्यासारखा एक चांगल्या पक्षाचा मोठ्या पदावर असलेला माणूस आपण एक सामाजिक बांधिलकी राखून आम्ही त्यांच्या या हितकारक चाललेल्या या स्तोत्राला पुन्हा एकदा सलाम करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलो. आजपर्यंत कुठलंही काम झालेलं नव्हतं. त्यावेळेस दुर्गा रप्पा धोत्रे आमची बहीण नगरसेवक झाली भाजपचे. त्या माध्यमातून तिने लढा दिले नगरपालिकेमध्ये, अमुक तमुक गोष्टी केले, नगराध्यक्षांना काही सहकार्य केले. पाण्याचा प्रश्न सोडवला, पण ह्या धोत्रे ताईमुळं त्याच्यामुळं आम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळालं. तिने लढा दिले मध्ये काहीतरी परिवर्तन झालं, आम्हाला चांगलं वाटलं आणि या गोष्टीचा आम्हाला चांगलं एक ताकद मिळाल्यासारखं त्यांच्याकडून वाटलं. असंच त्यांचा आम्हाला पुढाकार मिळावा, आम्ही त्यांच्या पाठीमागं कायमस्वरूपी राहावं हेच आम्हाला एवढंच वाटतं, दुसरं काही नाही.